नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यक या पदाची प्रतीक्षा यादीबद्दल एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. आता बघा या प्रसिद्धी पत्रकमध्ये काय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया आणि त्यासोबतच परत वेटिंग लिस्ट लागेल का याची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महावितरण कंपनीकडून एक नवीन जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे विद्युत सहाय्यक या पदासाठी. यामध्ये काय काय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा ही जी जाहिरात आहे 2023 ला आलेली होती, त्या संदर्भात जर बघितलं यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे बघा. महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात क्रमांक 6/2023 प्रसिद्ध करण्यात आली होती. विद्युत सहाय्यक पदाची परिमंडळ निहाय प्रतीक्षा यादी दिनांक 31/10/2025 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्युत सहाय्यक या पदाची जर बघितलं तर 5,000 प्लस रिक्त जागेसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि 31/10/2025 या तारखेला प्रतीक्षा यादी जी आहे ते महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर लावण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला याबद्दलच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली होती. त्यासोबतच बघा टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला मी अपडेट देण्यात आलेली आहे आणि ही जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिसून जाणार आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जॉईन केलेले नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा जाहिरातीमध्ये जर बघितलं तर पदाचे म्हणजे जेवढी रिक्त पदे निघालेली होती त्या रिक्त पदानुसार जर बघितलं तर 50% प्रतीक्षा यादी जी लावण्यात आलेली होती. आता बघा यामध्ये जर बघितलं तर 1,800 म्हणजे की 1800 प्लस जर बघितलं तर प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली होती. यामध्ये जर बघितलं तर बघा 600-700 कॅन्डिडेट जे आहे म्हणजे की पूर्णपणे जर बघितलं तर 50% जे प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली नव्हती. त्यानुसार जर बघितलं तर याची प्रतीक्षा यादी म्हणजे की पुढील प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट लागू शकेल का याच्याबद्दल पण मी माहिती समोर तुम्हाला देणारच आहे. त्या अगोदर बघा यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट देण्यात आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. प्रतीक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी व नियुक्तीबाबत परिमंडळ निहाय उमेदवारांची यादी, उमेदवारांना सविस्तर सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर जे की तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे दिनांक 31/10/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन कागदपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडळामध्ये दिनांक 6-7 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी करण्यात आली आहे. जे की बघा 6-7 नोव्हेंबर 2025 रोजी जे करण्यात आलेली होती. तथापि जर बघितलं तर काही उमेदवार त्यांच्या अपरिहार्य कारणामुळे कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित राहिल्याने उमेदवारांनी पुनश्च कागदपत्रे पडताळणीकरिता संधी मिळण्याबाबत विनंती केली आहे. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की काही उमेदवार जर बघितलं तर अपरिहार्य कारणांमुळे कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित म्हणजे की गैरहजर राहिल्याने उमेदवारांनी पुनश्च कागदपत्र पडताळणीकरिता संधी मिळण्याबाबत एक विनंती केलेली आहे. सबब शेवटची संधी म्हणून प्रतीक्षा यादीतील गैरहजर उमेदवारांनी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये दिनांक 26-27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. बघा यामध्ये जर बघितलं तर त्या विद्यार्थ्यांना एक शेवटची संधी म्हणून प्रतीक्षा यादीतील जेवढे काही गैरहजर उमेदवार आहेत त्यांना जे आहे तुम्हाला परिमंडळ निहाय यादीमध्ये जे कार्यालय तुम्हाला देण्यात आलेलं आहे 26-27 नोव्हेंबर या तारखेला जर बघितलं सकाळी 10 वाजता मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे याबद्दलची यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा जे उमेदवार यामध्ये उपस्थित राहतील त्यांच्यासाठी जर बघितलं चांगलं आहे आणि जे उमेदवार उपस्थित राहतील नाही तर त्यांच्यासाठी शेवटची संधी यामध्ये सांगण्यात आलेली आहे. म्हणून ज्या कोणा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी म्हणजे की काही कारणामुळे झालेली नसेल तर त्यांना जर बघितलं तर पुनश्च एक संधी देण्यात आलेली आहे ते तुम्ही इथं बघू शकता. आता बघा उमेदवारांनी परिमंडळ निहाय यादी, कागदपत्रे तपासणीकरिता आणावयाची कागदपत्रांची यादी इत्यादी विस्तृत माहितीकरिता कंपनीच्या संकेतस्थळाचे म्हणजे की हे जे तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आले त्याचे अवलोकन करावे. या प्रक्रियेनंतर गैरहजर उमेदवारांच्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. बघा याच्यानंतर जर बघितलं तर उमेदवारांची कोणत्याही प्रकारचे जे निवेदन आहे त्याची दखल घेतली जाणार नाही याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता. आता कागदपत्र पडताळणीकरिता कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. त्यावरून तुम्ही बघू शकता की कोणती महत्त्वाची डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता लागणार आहे. आता बघा दिनांक 19/11/2025 या तारखेला जर बघितलं तर ही अपडेट आलेली आहे. आपल्याकडून जर बघितलं तर ही अपडेट सांगायला खूप टाइम झालेला आहे. तर बघा याच्याबद्दलची जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पुन्हा वेटिंग लिस्ट लागेल का तर बघा मागील काही भरती झालेली होती 2019 मध्ये त्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा एकच वेटिंग लिस्ट जी आहे ती लावण्यात आलेली होती. त्यानुसार जर बघितलं तर महावितरण कंपनीकडून विद्युत सहाय्यक या पदाची 2023 ला जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार बघा 2025 ला एक जे 31/10/2025
या तारखेला जर बघितली तर 1800 प्लस विद्यार्थ्यांची जे वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली होती ते पण जर बघितलं आपण तर रिक्त पदांच्या संख्येनुसार 50% ची प्रतीक्षा यादी लावण्यात यायला हवी होती, पण त्यानुसार जर बघितलं तर 50% रिक्त पदांची संख्याची जे वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली नव्हती. यामध्ये जर बघितलं तर 1800 प्लस म्हणजेच की बघा यामध्ये 600-700 जर कॅन्डिडेट जर बघितलं यांची वेटिंग लिस्ट जी लावण्यात आलेली नव्हती, जी की लावायला पाहिजे होती 50% रिक्त पदांच्या संख्येनुसार. पण बघा काही कारणास्तव म्हणजेच की महावितरण कंपनीने का लावली नाही याच्याबद्दलची माहिती जी आहे मिळालेली नाही आहे. आता बघा वेटिंग लिस्ट जर बघितली लागली तर फारच चांगलं होणार, कारण की बघा भरपूर विद्यार्थी जर बघितलं तर याची वाट बघत आहेत. आणि जर वेटिंग लिस्ट जर लावली नाही तर बघा पुण्याच्या जर बघितलं तर महावितरण कंपनीकडून विद्युत सहाय्यक या पदाची जर बघितली तर नवीन जाहिरात जिथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि जशी काही अपडेट आपल्यापर्यंत येणार वेटिंग लिस्ट बद्दल त्याची मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती आणि युट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला सांगणारच आहे, म्हणून तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन होऊन जा, जेणेकरून या भरती संदर्भातील वेळोवेळी माहिती तुम्हाला मिळत राहील. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण अपडेट होती. आता बघा जे काही गैरहजर उमेदवार होते त्यांना जर बघितलं दिनांक 26-27 नोव्हेंबर सकाळी 10 वाजता परिमंडळ कार्यालय जे तुम्हाला देण्यात आलेलं होतं त्यानुसार बघा तुम्हाला त्या दिवशी हजर राहायचं आहे. आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.